नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भिवंडीत भारतीय बौद्ध महासभेत सभातर्फे भव्य मेळावा संपन्न. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका तर्फे रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी कृणाल फार्म हाऊस कवाड येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास प्रमुख अतिथी व मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब उपस्थित होते. तसेच ॲडव्होकेट जगदीश गवई, डॉक्टर राजेश पवार, BH गायकवाड, AS वानखेडे, विजय गायकवाड, छगन सुरवाडे, ॲडव्होकेट केसरीताई मौर्या, भिकाजी कांबळे, UG बोराडे, सुप्रियाताई कासारे, शिलाताई तायडे, निर्मलाताई कांबळे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान रोहित सुधाकर जाधव, अध्यक्ष भिवंडी तालुका, तर स्वागताध्यक्ष रंजनाताई भोईर, महिला अध्यक्ष भिवंडी तालुका या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान संदीप अनंता जाधव, सरचिटणीस भिवंडी तालुका, तसेच आयुष्यमानिनी श्वेता भालेराव, सरचिटणीस भिवंडी तालुका महिला आघाडी यांनी केले. तर आभार प्रदर्शन आयुष्यमान योगेश मोहिते यांनी केले. कार्यक्रमास बौद्धाचार्य, माजी श्रामणेर केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दल तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्राम शाखा मापोली, अर्जुनली, पिंपळास वेळे, कांबे, आवळे, कोयना वसात, कवाड, पारिवली, भिनार, टेंबिवली, चिंबीपाडा, वडपे, शेलार परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुष्यमान हरिचंद्र गायकवाड मांडवी. वृत्तसंकलन रमेश सोनावणे. संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. भीमराव साहब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. भीमराव साहब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. भीमराव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भीमराव साहब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. भीमराव साहब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. की आपण प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी वेळ न दवडता सर्वांचा स्वागत सत्कार करायचा आहे. मी या ठिकाणी सर्वप्रथम समता सैनिक दलाच्या माध्यमातून साहेबांना सलामी देण्यात येत आहे. ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरिजी गावडे साहेब यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. त्यानंतर मी समता सैनिक दलाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण साहेबांना सलामी देत आहे ती सलामी आपण सुरू करायची आहे. सलामीनंतर साहेबांचा स्वागत सत्कार तालुका कमिटीच्या माध्यमातून होणार आहे.
हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो, थोडासा आवाज वाढवा. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या सम्राटांनी हा बुद्ध धर्म संपूर्ण देशामध्ये जगामध्ये नेला, ते सम्राट अशोक बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. उपस्थित माझ्या बरोबर मुंबईवरून आलेले जगदीशजी गवई, डॉक्टर राजेश पवार, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीशजी रावलिया, ओम प्रकाश मोरे यांच्या पत्नी या आपल्या राष्ट्रीय उपाध्यक्ष केशरताई मोर्याजी, भिवंडी तालुक्याची सर्व भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी, सगळ्यांची नावं घेत नाही, समक्ष असावा, पण अभिनंदन करतो की भिवंडी सारख्या, ठाणे सारख्या ग्रामीण भागामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन हा आपण साजरा करतो. लोकांना मेसेज देत आहे की हाच दिवशी 2 ऑक्टोबर 2025 69 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती, ज्या क्रांतीच्या मुळे बौद्ध धर्म पुन्हा पुनर्जीवित झाला या देशामध्ये, त्या येथील व्यवस्थेने हा धम्म येथील लुप्त करून टाकला होता. त्याच्यासाठी बाबासाहेबांना 69 वर्षापूर्वी ही धम्म क्रांती या देशामध्ये केली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी जे रावली आणि मगाशी सांगितले ते बरोबर. बाबासाहेबांचा आधीपासून जेव्हा ते मॅट्रिकची परीक्षा पास झाली, कृष्णराव केळुसकर जे त्यांचे गुरुजी होते त्यांनी ते चरित्र दिलं. त्या चरित्राचं लेखक देखील कृष्णराव स्वतः होते, केळुसकर गुरुजी होते. तेव्हापासून बाबासाहेबांचा ओघ हा मला वाटतं बुद्ध धम्मा, त्याच्यावरती मनन चिंतन झालं असेल. लहानपणी जे काही विचाराचा पगडा एकदा घट्ट होतो तो बाबासाहेबांच्या बाबतीत घडला. कारण 21 वर्ष बाबासाहेबांना लागलेली आहे धम्म क्रांती करण्यासाठी, परंतु संपूर्ण बाबासाहेबांच्या क्रांतीचा इतिहास बघितला तर ह्या समाजाला टप्प्याटप्प्याने बाबासाहेब घेऊन आले. मुखनायकापासून बाबासाहेबांनी सुरुवात केली. साप्ताहिक काढलं. 1920 साली वाचणारे कोण,
हा सामान्य प्रश्न आहे आपल्यासमोर. परंतु जे काही वाचणारे होते त्याला बाबासाहेब ऍड्रेस करतायत, बोलतायत, संवाद साधतायत. या मुखनायकाचं वाचन आपल्या चावडीवरती करा, आपल्या प्रमुख ठिकाणी करा आणि लोकांना समजावून सांगा. हे टप्पे बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये केलेले आहेत. धर्मक्रांती केलेली आहे, सामाजिक क्रांती केली, त्याच्यानंतर शैक्षणिक क्रांती केली, राजकीय क्रांती केली, कामगारांची क्रांती केली बाबासाहेबांनी आणि युनियनला केली. बऱ्याच लोकांना आज माहिती गाव उसाभावाची कामगार योजना ही बाबासाहेब. आजच्या काळामध्ये आपण त्याला नाका कामगार ती संकल्पना बाबासाहेबांनी त्या काळी काढली. समाजाची सुरुवातच शून्यापासून झाली आणि त्या शून्यापासून सुरुवातीला समाजाला एक एक टप्प्यावरती बाबासाहेबांनी घेऊन दिले आणि जीवनाच्या अखेरीला बाबासाहेबांनी ही धम्मक्रांती केली. बुद्ध धम्माचा उदय या देशामध्ये केले. मग नागपूरची निवड केली. मी मध्यंतरी सोलापूरला होतो एक 6 महिन्यापूर्वी. अशा काही घटना घडत गेल्या की 3 महिन्यामध्ये 3 वेळा सोलापूर जिल्ह्यात जावं लागलं. आणि शेवटची माझी मीटिंग होती त्या सोलापूरच्या शहरामध्ये. त्या सोलापूरचे सगळे इंटेलेक्च्युअल सगळे बसले होते. त्यांना अशी प्रबोधन मला करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं बाबासाहेब 11 वेळा सोलापूरमध्ये आलेले आहेत. अनेक कारणासाठी बाबासाहेब सगळ्यात जास्त गेले असतील ते सोलापूरला गेले. तेव्हा एका वक्त्याने सांगितलं भीमरावजी बाबासाहेबांना धर्मांतर इथे करायचं. मी पण हैराण झालो ते सगळे वाक्य बघून. परंतु बाबासाहेबांनी नागपूरची निवड त्याला कारण वैशिष्ट्य आहे. त्याला तशी वैशिष्ट्य आहे. भगवान गौतम बुद्धांच्या हयातीमध्ये नागराजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. नागराजाचं राज्य हे नागपूरमध्ये होतं. त्याच्या नावावरून नागपूर मिळालं. देशामध्ये 5 नागराजे होऊन गेले. आजही त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला दिसून येतात. नंतरच्या काळामध्ये नागपंचमी वगैरे झाली हा सगळा खोटा इतिहास. म्हणून बाबासाहेबांनी नागपूर ही दीक्षाभूमीसाठी निवडली. पण दुर्दैव असं बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या नंतर बाबासाहेब आपल्यामध्ये जास्त राहिले नाही. त्यांचं महापरिनिर्वाण हे 1.5 महिन्यामध्ये झालेलं आहे. दीक्षेच्या नंतर बाबासाहेबांना काही पत्रकारांनी विचारलं की आपला फ्युचरचा प्लॅन काय. त्या बाबासाहेबांनी सांगितलं की माझं जे काय उर्वरित आयुष्य आहे ते कुठल्या सामाजिक आणि धार्मिक सामाजिक आणि राजकीयासाठी मी वापरणार नाही.
तर ह्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी जिथपर्यंत माझी शक्ती आहे, जिथपर्यंत माझं आयुष्य आहे, तिथपर्यंत या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. म्हणून एकदा मी पंजाब मध्ये होतो मागच्याच वर्षी. अनेक लोकांशी बोललो तेव्हा ते म्हणाले, बाबासाहेब 39 आणि 38 39 या वर्षी बाबासाहेब पंजाबचा दौरा केला होता आणि पंजाब वासियांना सांगितलं होतं की नंतरच्या काळामध्ये मी पुन्हा येईल. 39 आणि 1952 मध्ये बाबासाहेब गेले. मी जरा करेक्शन करतो. आणि तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मी पुन्हा येईन आणि तुम्हाला नवीन काहीतरी मार्ग देण्याचा प्रयत्न. बाबासाहेब हे आग्र्यापर्यंत गेलेले आहेत. शेवटची आयुष्यातली मोठी सभा ही बाबासाहेबांच्या आग्र्यामध्ये झाली. त्याच्यानंतर ते बुद्ध गयाला गेलेले आहेत, सारनाथला. आज आपण सारनाथला गेल्यावरती देखील आपण बघत असाल की ते ग्राउंड आज पण रिझर्व आहे, कारण तेथे आखरी सभा बाबासाहेबांची तिकडे झाली. परंतु हा सगळी जबाबदारी बाबासाहेबांच्या नंतरची जबाबदारी भारतीय बौद्ध महासभेने भैयासाहेबांनी पेलली. त्यांनी धर्मांतराचे कार्यक्रम, लोकांना पण बौद्ध धर्माबद्दलची माहिती नव्हती. परंतु प्रबुद्ध भारतातले आज देखील आर्टिकल बघितले, आज जनता धर्माला अंक दिलेला. प्रबुद्ध भारताचे आज देखील आर्टिकल्स बघितले, बातम्या बघितल्या, तर अर्ध प्रबुद्ध भारत हे बौद्ध धर्माच्या इथे मीटिंग झाली, तिकडे धर्मांतर केले. अशा प्रकारचा वाढवण्याचा, धम्म वाढवण्याचा प्रयत्न. आजही जिथे कुठे जातो तिकडे लोक सांगतात की ह्या वर्षी इथे धर्मांतराचा कार्यक्रम झाला. भैयासाहेब आंबेडकर आले आणि त्याच्याबरोबर रिपब्लिकन पक्षाचे लीडर्स संयुक्तरित्या असा कार्यक्रमाचा त्यावेळेचा फंडा होता, त्यावेळेचं नियोजन होतं. असं सकाळच्या वेळेला भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन व्हायचं, धर्मांतराचा कार्यक्रम व्हायचा आणि त्याच्यानंतर जेवणाच्या नंतर रिपब्लिकन पार्टीची मीटिंग व्हायची. कारण दोन्ही जबाबदाऱ्या सायमल्टेनियसली दोन्ही पक्ष वाढवत होते, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी. हे बाबासाहेबांच्या ज्या ज्या संघटना आहेत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न होणं गरजेचं. म्हणून आज धम्म महाराष्ट्रभर वाढला, देशाभरामध्ये वाढला. आणि हा वाढणारा बौद्ध धम्म कमी करू नका. तो एका संकुचित जाती जमाती पुरता ठेवू नका. महाराष्ट्रातलेच लोक बौद्ध झाले, पर्टिक्युलरली समाजाचे. हे गेल्या 10 वर्षांमध्ये बदलण्याचा सातत्याने प्रयत्न. कालचं उदाहरण देतो. गाडी 10:30 आली, 7 यायला पाहिजे, 11:30 पुन्हा निघालो. काल मी लातूर मध्ये होतो, अहमदपूर मध्ये होतो, अंबेजोगाई मध्ये. लातूर मध्ये सकाळी 10:30 वाजता भारतीय बौद्ध महासभा, इंदिरानगर, साठेनगर, आंबेडकर नगर
ह्या तिन्ही नगराच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावासाचा कार्यक्रम अहमदपूर मध्ये बनते मा रिओच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, माता रमाईंची प्रतिमा आणि जवळजवळ 20 फुटाचा वॉकिंग बुद्धा याच्या प्रतिमेचं उद्घाटन. आपल्या येथील विहार ही छोटी आहे, पण भंतेरीचं विहार आहे ते 20 एकर मध्ये. परंतु या सगळ्या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम मला आवडला तो आंबेजोगाईचा कार्यक्रम. माझ्या व्हॉट्सअप वरती त्याचे पिक्चर्स वगैरे फोटोज वगैरे असतील. कार्यक्रमाचं टायटलच अनेक म्हणजे आश्चर्यजनक होत. म्हणजे आतापर्यंत मी कधी बघितलं नव्हतं आणि मी कधी जातीवाचकचा उल्लेख मी कधी करत नाही. टायटल होतं मातंग समाज, चर्मकार समाज, ढोर समाज, अजून 2 समाजाची नाव. ह्यांनी केलेलं बौद्ध धर्मांतर आणि त्यांच्यासाठी ही मीटिंग जवळजवळ 2000 लोकांचा हॉल तुडुंब भरला. काही आंतरजातीय विवाह झाले त्यांचे ते देखील उपस्थित. मी देखील त्यांना सांगितलंय, अनेक कार्यक्रम केले 2014 पासून. 2014ला मी कार्यरत झालो या संस्थेमध्ये, भारतीय बौद्ध महासभेमध्ये. त्यावेळी माझ्याकडे कुठलंही पद वगैरे नव्हतं. त्या एवढ्या 10 वर्षाच्या काळामध्ये असा प्रयत्न होतोय आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना अभिनंदन करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी 4 कार्यक्रमामधून वेळ काढून येईल आणि आपल्याशी संबोधन करेल. आंबेजोगाई लातूर 75 किलोमीटरचा. कदाचित मी अध्यक्षांनी सांगितलं मी येणार नाही, त्यांना कधीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल, कारण 10 मिनिटं आधीच मी त्या लातूर स्टेशन वरती पोहोचलो. उशिरा पोहोचलो असतो तर आज येऊ शकलो नसतो. म्हणून मगाशी जे म्हणत होतो मी, एका समाजापुरता मर्यादित ठेवून बौद्ध धर्म तर अनेक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या जाती आहेत त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न. त्यांना समजावून सांगा, ह्या पाखंडवाद, अंधश्रद्धा ह्याच्यामधून कोणाची निर्मिती नाही, कोण पुढे जाऊ शकत नाही. ही व्यवस्थाच अशी आहे की ती तुम्हाला गुलाम बनवण्याची व्यवस्था तयार केली आहे. हे ज्यांना कळलं त्यांनी धर्मांतरित झालं. त्यांची जेव्हा मनोगत ऐकण्याचा मला योग आला नाही, कारण मी तिथे देखील उशिरा पोहोचलो. परंतु आचरणाला शुभेच्छा दिल्या. समाजामध्ये जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडेल, शिक्षणाचा प्रभाव पडेल शिक्षणाच्या माध्यमामधून, त्यावेळेला या समाजाला कळेल खरं काय आणि खोटं काय. जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्याच्यामध्ये धार्मिक परिवर्तनाची गरज आहे, सामाजिक परिवर्तनाची गरज आहे. जेव्हा महाराष्ट्रातला देखील समाज तो शेड्यूल कास्ट आहे, मी ज्यांची नावं घेत नाही, मला ते जातीवाचक नावं वाटतात. जेव्हा त्यांना कळेल का बौद्धांची उन्नती कशी झाली, ज्याची सुरुवात शून्यापासून पुन्हा झाली, परंतु 60-65 वर्षामध्येच आपण एवढे पुढे का गेलो. जेव्हा त्यांना कारण करते भगवान गौतम बुद्धाचा धम्म आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत,
बहुजन महापुरुषाचे विचार आहेत. या विचारावर चाललेला समाजात पुढे जाऊ शकतो. आजची देखील परिस्थिती बघितली, हे जे समाज आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रगती न होण्याचं कारण, ज्या व्यवस्थेला जोपर्यंत सोडत नाही त्या व्यवस्थेमधून बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती नाही. त्यांच्या बांधवांनी हे जाणलं आणि ते धर्मांतरित झाले. त्याच्यासाठी मी लातूर अंबेजोगाईमध्ये होतो. देशामध्ये पण ती स्थिती. धार्मिक परिवर्तन खूप जोरात आहे देशामध्ये. आपल्याला सांगू इच्छितो, 4 वर्षापूर्वी आम्हाला ओमप्रकाश मोर्या भेटले. आज त्यांच्या मिसेस इथे आहे. महिलांच्या अध्यक्ष त्यांना बनवलेला, उच्च शिक्षित आहेत, प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट्स आहेत. हे मोर्या, संपूर्ण मोर्या समाज जो आहे हा बुद्ध धम्माकडे आहे. ते मोर्या डायनास्टीचे वंश आहे आणि त्याची संख्या करोडोच्या संख्येने आहे देशामध्ये. काही जाणकारांना माहिती असेल, रिपब्लिकनचा इतिहास जर जाणत असाल तर त्या काळामध्ये 60 आणि 70च्या काळामध्ये बीपी मोर्या नावाचा एक मोठा लीडर होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. त्यामध्ये त्यांनी 4 खासदार यूपी मधून निवडून आणले, 16-17 आमदार आमचे रिपब्लिकन पार्टी. आणि काल आम्ही येणारे बहन जी बोलते, बाबा साहब हम लोग ने दिखाया यूपी को. खोटा इतिहास सांगतात. नंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन तिथे नेतेच गेले नाही. मोर्या लवकर संपले, पण ह्या मोर्याने संपूर्ण उत्तर भारतामध्ये रिपब्लिकन चळवळ मोर्या समाजाने जाधव समाजाच्या माध्यमातून उभी. आज तोच मोर्या समाज या भारतीय बौद्ध महासभेचा मंच लागतो. त्या माझ्या आजूबाजूला बसलेले असतात मोर्या. हम लोग भीमराव जी, सम्राट अशोक के हम लोग वंशज. म्हणून मी उत्तर भारतामध्ये फतवा काढला की बाबासाहेबांच्या तसबीर, गौतम बुद्धाच्या तसबिरी बरोबर सम्राट अशोकाची तसबीर असणं गरजेचं. त्यांचं एवढा भरीव काम मोर्या, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक मौर्य यांच्या एवढं भरीव काम या देशामध्ये बुद्धिझमचं कोणी केलं नाही. हे आपल्याला आदरणीय आहे. त्यांनी बांधले 84,000 चैत्य, स्तूप, विहार आणि त्या माध्यमातून बौद्ध धर्म इथे वाढवला. आजचा सगळा इतिहास या देशामध्ये गाडून टाकण्याचा, संपवण्याचा प्रयत्न झाला. परंतु बाबासाहेबांच्या माध्यमामधून बौद्ध धर्मीय आपण झाल्यानंतर हा संपूर्ण इतिहास पुन्हा या देशाच्या समोर, प्रत्येक नागरिकाच्या समोर आणणं गरजेचं. पंतप्रधान नेहमी उल्लेख करतात सुवर्णकाळ, सुवर्णकाळ. अरे सांगा, सुवर्णकाळ हा बौद्ध धर्मीयांचा होता. 1200 वर्ष बौद्ध राजांनी देखील या देशावरती राज्य केले. 19 युनिव्हर्सिटीज त्या काळी होत्या, तेव्हा जगामध्ये शिक्षणाचा अंधार होता. हा आमचा वैभवशाली इतिहास. आज महासत्ता येण्याचं स्वप्न बघताय भारत, त्या काळी महासत्ता होता. परंतु इतिहास आपल्याला इतिहास पुन्हा आढावा लागला. सध्या महाबोधी बुद्धविहाराचा मसला आपल्या समोर मोठा. आपलं अस्तित्व,
आपला स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे, आपली श्रद्धा आणि जे आज गुरुवाड्याच्या ताब्यात बुद्ध धर्म गेल्यानंतर त्यांनी कब्जा केलेला. येणाऱ्या 30 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये त्याची केस आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठ्या मोठा वकील आम्ही तिथे हायर केलेला आहे. आपली बाजू मांडणार. देशामध्ये न्याय मिळत नाही असा माझा तरी दावा. जाती धर्मावरून बघून या देशामध्ये न्याय मिळतो. जेव्हा आमचं डिस्कशन झालं वकिलाबरोबर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं भीमरावजी सबूत लगे एव्हिडन्स. आमच्याकडे जेवढे एव्हिडन्स होते तेवढे आम्ही सबमिट केले. अरे देशाचा इतिहासच हा बौद्ध धर्मीयांनी लिहिलेला. 3 चायनीज यात्रेकरू आले होते, त्यांचे प्रवास वर्णन बघितले तर याचा महाबोधी बुद्धविहाराला सांगितलं. हर्षवर्धन राजाचा उल्लेख होतो त्या शेवटच्या फायरच्या काळामध्ये. त्यांनी सगळं लिखून ठेवलेलं. त्याच्या लिखाणावरून, त्याच्या मॅपवरून, त्याच्या आराखड्यावरून गणेश हेम यांनी याचा सगळ्याचा बौद्ध पवित्र स्थळाचा शोध घेतला आणि जगासमोर आणला. हे आमच्याकडे सबूत आहे. 5व्या, 6व्या, 7व्या सेंचुरीचे. एका बाजूला सबूत मागितलं, दुसऱ्या बाजूला आस्थेचा विषय. राम जन्मभूमीचे जेव्हा जजमेंट सुप्रीम कोर्टामधून देण्यात आलं तेव्हा कुठलाही एव्हिडन्स, कुठलाही सबूत नव्हता. परंतु आस्थेच्या माध्यमामधून करोडों लोगों की आस्था है, इसीलिए मैं जजमेंट पास कर रहा. म्हणून मी मगाशी म्हटलं जाती धर्मावरून जजमेंट जातात. त्याला देखील आपण तयार व्हायला पाहिजे. येणाऱ्या 30 तारखेला आपले वकील तिकडे आपली बाजू मांडतील आणि पुन्हा महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये. जगभरामधून अनेकशे पत्र व्यवहार इंडिया गव्हर्नमेंटशी झालेले आहे. कारण तिथे जो चंदा मिळतो पैशाच्या स्वरूपामध्ये मिळतात, त्या सगळ्यांवरती या मनवादी संघटनेचे डोळे. डॉलर मध्ये येतात, युरो मध्ये येतात, पाऊंड्स मध्ये येतात. एशियन कंट्रीचे लोक त्याच्यामध्ये चंदा देतात भरभरून. थोडा वेळ होतो की राईट टू इन्फॉर्मेशन महिन्याला किती कलेक्शन होतं. परंतु राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये कुठलीही पैशाची बाजू त्यांनी सांगितलेली नाही. परंतु तिकडे जाल तर तुम्ही 3-4 मशीन तुम्हाला मिळतील. काउंटिंग सेंटर आहे फर्स्ट फ्लोअर वरती. महाबोधी बुद्ध विहारला तुम्ही उजव्या बाजूने जाल, डाव्या बाजूला ती काचेची इमारत आहे बघा, पहिले फर्स्ट फ्लोअर वाली. त्या भंतेजींनी मला सांगितलं की इधर डॉलर में गिनने की अलग मशीन, पाउंड की है, युरो की है. म्हणजे एवढा मोठा हाताने मोजू शकत नाही, मशीनने मोजावा लागतो एवढा चंदा तिथे जमतो. पैशासाठी नाही तर आस्थेचा. सम्राट अशोकाने त्याची निर्मिती केलेली आहे. काही बौद्ध राष्ट्रांनी सोनं आणून, काही टनाचं सोनं आणून त्याच्या वरती सोनं लावलेलं.
असा महामोदी बदलणारा मसला आपल्या समोर आहे. अनेक संघटना अनेक समाजामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न. एक जाणलं की या देशामध्ये, मग महाराष्ट्र असेल संपूर्ण देशामध्ये, या व्यवस्थेला जो कोण टक्कर देत असेल, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये कोण, या मनवादी संघटनेला जर कोण प्रखरतेने तोंड, तर ते आंबेडकरी समाजाची तर ती आंबेडकर समाजाची लोक संख्येने किती आहेत ते बघत नाही, परंतु हे आपल्या विरुद्ध, आपल्या समाजाच्या विरुद्ध आहे, आपल्या भाऊ बहिणीच्या विरुद्ध आहे. ते शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आदिवासी आहेत, मायनॉरिटीज आहेत, त्यांच्या विरुद्ध आहेत. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, त्यांना प्रखर विरोध करण्यासाठी आज लोक रस्त्यावरती होतात. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो, ज्याचा मला वाटतं जगदीश गवईंनी उल्लेख केला. हम इतने आएंगे, इतने 400 के पार आएंगे, संविधान बदल देंगे. लाखोच्या संख्येने लोक देशभरामधून रस्त्यावरती आले. सांगतो, मी गुंटूरला होतो त्या काळी एका कार्यक्रमाला, आंध्र प्रदेश मधला गुंटूर म्हणून. पोलिसांनी सांगितलं 3.5 लाख लोक या गुंटूर ह्या तुमच्या मीटिंगला आहेत. संविधान के सन्मान त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये लिहिलं. 3.5 लाख लोक आले आणि त्यांनी सांगितलं बाबा संविधानाला हात लावायचं, हे करून हॅलो सरकार घाबरलं. म्हणून ते आज 240 वरती सीमित झाले आणि इंडिया गठबंधनची जीत झाली. हे मी काही इंडिया गठबंधनची जीत झाली मानत नाही. मी मानतो संविधानवादी लोकांचं, देशातले संविधानवादी लोक आले आणि त्यांनी इंडिया गठबंधनला व्होटिंग केलं आणि इंडिया गठबंधन पुढे गेलं. सबक शिकले, सबक शिकले. ते पार्लमेंटच्या इलेक्शन नंतर आपल्याला देखील सांगू इच्छितो, अशा प्रकारचं वक्तव्य कोणाच्या तोंडून आलं नाही. कारण जाणले त्यांनी येथील समाज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, बहुजन महापुरुषांना जो मानतोय, तो एकत्र आला आणि तो आपलं सरकार कधी उलटून टाकला. ही ताकद संविधानाची. या सरकारला त्याच्यामधून सबक पडलं. काँग्रेसचे युवक नेता आज सगळ्या सभेमध्ये संविधान दाखवतात, संविधान हातामध्ये घेतात, भाषण करतात. तेव्हा मी दिल्लीच्या जंतर मंतर वरती बोललो होतो. ईव्हीएमच्या माध्यमातून मी मोर्चा काढला होता दिल्लीच्या जंतर मंतरवर. बोलो, ह्याच काँग्रेसने जर बाबासाहेबांचा सन्मान केला असता, ह्याच काँग्रेसने जर संविधानाला मोठं केलं असतं, तर आज ही पाळी आली असती आणि ही पिल्लावरती देशामध्ये आणि केंद्रामध्ये आणि स्टेटमध्ये बसली. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, संघर्षाशिवाय आपल्याला काही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक स्टेजवरती आपल्याला संघर्ष, बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे आपण आज पुढे गेलेलो आहोत आणि ती क्रांती आपल्याला बरकरार ठेवायची असेल तर धम्माशिवाय दुसरा मार्ग नाही असं मी.
धम्माच्या माध्यमातून पंचशिलेच्या माध्यमातून आपण जर एकत्र आलो, एक बुलंद ताकद या देशामध्ये उभी केली, तर निश्चित आपल्या विरोधी विचाराचे जे लोक आहेत, मी त्यांना कधी शत्रू म्हणणार नाही, विरोधी विचाराचे लोक आहेत ते आपल्यापासून सावध राहतील, ह्यांची ताकद पडते. म्हणून येणाऱ्या जनगणनेमधील एकच मुद्दा सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. येणाऱ्या जनगणनेमध्ये जे माझी माहिती आहे, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये 2026 मध्ये जनगणना होणार आहे. आपण सगळ्यांनी धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहा. तसा जनगणनेचा फॉर्म हा खूप मोठा आहे, परंतु आपल्या पुरतं मर्यादित एवढंच आहे की धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहा. जातीच्या कॉलम मध्ये कुठल्या जातीमधून आलाय त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. काही मुंबईमध्ये मीटिंग झाली, काही प्राध्यापक वगैरे होते राहुल बोधीच्या बुद्ध विहारामध्ये. त्यांनी सांगितलं, अरे भीमरावांना काय कळतं, तेव्हा मी आव्हान दिलं, मला काय कळतंय तुम्हाला काय कळतं, समोरासमोर या, सांगू इच्छितो किती आहे तुझी बौद्धिकता आणि माझी बौद्धिकता किती आहे. मी डिग्री घेतल्या काय पगारासाठी घेतल्या नाही. बौद्ध आणि जातीचा उल्लेख होणं गरजेचा. तशी रिक्वायरमेंट संविधानामध्ये. उद्या जर ब्राह्मण म्हटला मी रीतसर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि मी बौद्ध झालो, त्याला कुठल्याही सोयी सवलती मिळणार. किती धर्मांतरित झालात तुम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधून, त्याच्यावरून समाज कल्याणचा फंड हा निर्भर. आज महाराष्ट्रामध्ये 12,000 कोटी रुपये हा वेलफेअर साठी बौद्धांच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब लोकांच्या वेलफेअर साठी 12,000 कोटी रुपयाचा फंड आहे. तो मुद्दा अलग. 12,000 कोटी कधी खर्च आपल्यावरती होत नाही, परंतु तुम्हाला दुवा मिळेल. ज्या बहिणींना काही 2100-2200 रुपये जात आहे ते समाज कल्याणच्या फंडामधून जात. पहिल्यांदा 6,000 कोटी रुपये काढले ह्यांनी. त्याच्यानंतर अलीकडच्या महिन्याभरामध्ये 340 कोटी घेतले. जर आपला आकडा जनगणनेमध्ये कमी झाला तर हा फंड कमी करण्यासाठी येथील सरकार टपलेलं. या फंडामधून स्कॉलरशिप मिळते मुलांना. या फंडामधून समाज मंदिरं उभी राहतात. वैमानिक 20 वैमानिकांचा खर्च महाराष्ट्रामधून होतो. या ज्या संख्येवरून राजकीय जे रिझर्वेशन आहे, आमदारकीच्या एवढ्या सीट रिझर्व, कॉर्पोरेशनच्या खासदारकीच्या रिझर्व, या सगळ्या ह्याच्यामधून होता. या डेट्यामधून प्लॅनिंग कमिशन प्लॅनिंग सुरुवात करते. आज हे सरकार आहे त्याच्याकडून आपली काय अपेक्षा नाही आहे, परंतु म्हणून हा सगळ्यातला मोठा आहे की बौद्धांची संख्या वाढण्यासाठी जर तुम्ही जातीचा कॉलम भरला नाही तर तो फॉर्म इनकम्प्लीट होईल. त्याची गणना इकडे पण होणार नाही, तिकडे पण होणार नाही. मागच्या 11 वर्षापूर्वी जे जनगणना झाली त्याच्यामध्ये आपण 83 लाख बौद्ध आहोत देश पातळीवरती. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दाखवावे लागेल की आम्ही 10 कोटीच्या वरती गेलेलो आहोत. ही आपली बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची उपलब्धी आहे असं मी सांगेन. बराच वेळ आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं अभिनंदन. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आपल्याला लाख लाख हार्दिक शुभेच्छा. देशावरती धम्मचक्र असंच चालू. बाबासाहेबांची धम्मक्रांती यशस्वी हो
त्याचे तुम्ही पाहिक आहात असं मी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. धन्यवाद साहेब. या ठिकाणी अतिशय मार्मिक आणि मौलिक मार्गदर्शन आपण केलेलं आहे. आपल्या मार्गदर्शनातील प्रत्येक शब्द येथील जमलेला समाज वेचून नेईल आणि आपल्या घरी जाऊन त्या पद्धतीने परिवर्तनवादी दिनचर्येमध्ये त्याचा अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यापूर्वी आणि शरणत्य घेण्यापूर्वी सन्माननीय साहेबांच्या हस्ते आयोजकांचं स्वागत सत्कार होत आहे. तर मी साहेबांना विनंती करतो की भिवंडी तालुका कमिटीने उभं राहायचं, फक्त आपल्या जागेवर अध्यक्ष सचिवांनी पुढे जायचं आहे आणि आपला स्वागत सत्कार साहेबांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय EY दादा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो कोणीही सर्वांनी 2 मिनिटं थांबायचं आहे. सर्वांनी 2 मिनिटं थांबायचं आहे. फक्त आपण शरणार्थी घेणार आहेत. सर्वांना घेऊन आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी परिपूर्ण संपन्न करणार आहोत. आणि जे कोणी जेवलेले नाहीत आपल्याकडे जेवण आहे, आपण पुन्हा जेवलात तरी चालेल. आपणाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जेवण करायचं आहे. मी पुन्हा एकदा साहेबांना विनंती करतो की उपस्थित कमिटीचा आपण स्वागत सत्कार करायचा आहे. नाही राहू द्या. ह्याच पोझिशनला फोटो घ्या. हा महिलांना नंतर येऊ द्या. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा भीमराव साहब आप आगे बढ़ो, भीमराव साहब आप आगे बढ़ो. यानंतर महिला कमिटीचे 2 प्रतिनिधी येतील आणि आपण याच पोझिशनला उभं राहायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचित करतो पुन्हा की एकदा आपण